बॉल इथे मात्र वेगाने बळण घेणारा हातभर वळण इथे प्राप्त झालं होतं. चेंडूने घेतलेली गर्रकन गिरकी, फलंदाजाची घेतलेली फिरकी, एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे. अतिरिक्त धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी दीक्षितलाही आपण पाहिलं. हा बॉल पहा, पुन्हा एकदा वळण घेतलाय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? खेळाडू बाद पहिला बॉलवरती विकेट मिळवली आहे. अडचणी वाढू लागल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. आणखीन एक स्ट्रोक जिथे ऑन साईडला केले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गणेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळालेत. सूरज आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आघाडीला गणेश आले, सूरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. आणखीन एक धाव इथे घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. काय गोलंदाजी केली आहे दीक्षितच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने एखाद्या लेटचं पॅकेट घ्यावं, ते फोडावं आणि संपवण्याच्या आधी त्याचं षटक अगदी संपुष्टाकडे निघालं मैदानाच्या आतमध्ये. काय घडते पहा. एक सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. धावा इथे प्राप्त झाल्या. त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन्स ऑन दी बोर्ड. हा बॉल अगदी फलंदाज होईल बाद. त्यात वाईल्ड कार्ड एंट्री या संघाला मिळाले असंच म्हणावं लागेल, कारण बाय मिळाली होती या आधीच्या मॅचच्या आधी. चिठ्ठीमध्ये नाव आलं आणि चिठ्ठीमध्ये नाव आल्यानंतर ज्या संघाला आपण सेमीफायनलमध्ये पाहतोय, सेकंड सेमीफायनल. हा बॉल हलक्या हाताने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय. एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न.
2 धावा वेगाने कंप्लीट करण्यात आलाय. काय धावलाय तो हुसेन बोल्टने पाहिला असताना जमाक्याचा तर त्याला एवा वाटला असता, इतका वेगाने धावला. धावा मिळाल्या त्या इथे 2 संघाची धावसंख्या जिथे 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 9 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 खेळाडू बाद झाले. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज क्रमांक 2 चिंतामणीला आपण पाहतोय. इथे मात्र रन्स घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. चांगल्या दर्जाची गोलंदाजी चिंतामणच्या माध्यमातून पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती 3 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलेत. संघाची ही परिस्थिती इथून बाहेर काढावी लागेल. हा बॉल हलक्या हाताने स्टीअर केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली जरूर दुहेरीचा प्रयत्न आणि दुसरी घेत असताना खेळाडू बाद. महाराष्ट्रभर ज्या आवाजाने बुरळ पाडली आहे आणि जिथे साईराज प्रीमियर लीग ना तिथे आवाज आवर्जून ऐकावासा वाटतो. माझे जवळचे मित्र आणि एक उत्कृष्ट समालोचक रोशनजी पाताडे यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यांची देखील उपस्थिती लाभली आहे. आज तयारीच आहे. हा बॉल खोलात इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण पहा. तिसरा गोलंदाजी मार्कवरती आलाय. जयेशला आपण पाहतोय. पहिला बॉल चांगल्या दाटणीचा त्याने हाताला. खोलवर टप्प्याचा लोअर फुल टॉस बनवला. इथे कव्हर्सला केलेत. केवळ दिशा दिली. स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. चांगले स्ट्रोक सिलेक्शन इथे निश्चितच पाहायला मिळतात. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. प्लेसमेंट चांगली आहे. सिंगल मिळाल्यानंतर 11 धावा. 4 खेळाडू बाद झालेत. सेकंड सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल लोअर फुल टॉस डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आणखीन एक सिंगल इथे प्राप्त होईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. परंतु अडचणी इथे थांबण्याचा नाव घेत नाही आहेत. आणखीन एक खेळाडू बाद. 5वा धक्का 12 या धावसंख्येवर. वेद बुवा आले आणि बुवा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मध्ये केवळ हजेरी लावतात. तू चल मैं आया अशीच परिस्थिती आहे जणू. आला राम गेला राम. खेळाडू बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 12. गणेश यांना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं पाहत आहे. गणेश कोरे यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावा त्यांना गोळा कराव्या लागतील. हलक्या हाताने ऑन साईडला केले प्लेसमेंट. इथेही चांगली पाहायला मिळाली. 1 धाव येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जिथे 12 पाहायला मिळते. 6 खेळाडू बाद. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक छोटासा ब्रेक घेऊया. असा गेलो आणि असा आलो. ऐकूयात मधुक संगीत. आज झालेत 12 धावा धावफलकावरती आहेत. गणेश ऑन स्ट्राईक. शुभमचा पहिला चेंडू खोलात पाहायला मिळाला. एक सिंगल इथे मिळेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 6 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतलेत. सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकरांनी दिलेली 13 नाणी आज देखील आहेत.
1-1 रुपयाचं 1-1 नाणं त्याच्या यस्टनवरती ठेवलं जायचं प्रॅक्टिस सेशनमध्ये. हा बॉल देखील समोरच्या दिशेने केला. फेकी चांगली झाली आहे इथे. पंचांकडे अपील. खेळाडू बाद 7वा धक्का. निलेश एक महागडा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं आणि महागडा खेळाडू म्हणून सध्याच्या घडीला त्याला आपण पाहतो आहोत ज्या पद्धतीने त्याने परफॉर्मन्स केलाय. डावखुऱ्याचा खेळाडू आहे IPL मध्ये महागडा खेळाडू म्हणून मिचेल स्टार्कलाही पाहिलं गेलं. 26 लाख ते 26 करोड त्याला दिले गेले होते परंतु ते पाण्यामध्ये गेले कारण त्याने सपाटून मार खाल्ला. 115 करोडचा एक खेळाडू आपण पाहिला IPL मध्ये. 115 करोड अर्थात 100 करोड टीमला त्याला घेण्यासाठी देण्यात आले स्वतःच्या संघाला GTला आणि त्या खेळाडूला 15 लाख रुपये देण्यात आले. हा चेंडू वेगवान पाहायला मिळाला आणि IPLच्या इतिहासामधील सर्वाधिक महागडा खेळाडू असंही म्हणता येईल हार्दिक पांड्याला. धावफलकावरती धावा आहेत त्या दोन धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळाल्यात. 9+1 अशा धावा आल्यात. पाना अडचणी किती आहेत या मॅच मध्ये कारण केवळ 14चा टार्गेट आणि अशा परिस्थितीमध्ये नो बॉल देखील आलाय. पुढचा चेंडू हलक्या हाताने ऑन साईडला केवळ दिशा दिली होती. एक धाव इथे प्राप्त केली जाते. निलेश संयमाने बॅटिंग करतो. चांगल्या दर्जाची त्याने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आपल्या उपयुक्तता आपल्या संघासाठी किती महत्त्वाची आहे किंवा आपण आल्याची जाणीव त्याने प्रत्येक मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघाला करून दिली आहे. यावेळेला स्ट्राईक एंडवरती चिंतामणीला पाहतोय आपण. हाफ इथे लोअर फुलटोत होता जिथे टॅप केला. एक धाव इथे प्राप्त होईल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. 4 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावा डिफेंड करायच्या आहेत. अडचणी संकट फार आहेत परंतु इथे प्रदर्शनी त्या दर्जाचं करावं लागणारा खेळाडू होईल इथे बाद. फर्स्ट विकेट गोज डाऊन. त्यांना पाहून रडलो ना तर संकट आपल्याला संपवतात आणि लढलो तर आपण संकटांना संपवू शकतो. लढावं लागणार आहे या संघाला कारण 365 दिवस पुन्हा एकदा साईराज प्रीमियर लीग या 9व्या पर्वाची वाट पाहावी लागेल या संघाला.
चिठ्ठीमध्ये पुढे आलेत सेमीफायनलमध्ये. प्रदर्शन चांगलं व्हायला हवं होतं, ते झालं नाही. परंतु विथ द बॅटने प्रदर्शन चांगलं जरूर झालं नसेल, विथ द बॉलने आपण प्रदर्शन चांगलं करू शकतो. 5 धावा फलकावरती, 1 खेळाडू बाद. यावेळेला जागा बनवत असताना नो बॉल, त्याच्यावरती आला हा चौकार.